नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं द विनर स्टडी सेंटरमध्ये। मित्रांनो, एक महत्त्वाची न्यूज आपण ॲनालिसिस करणार आहे, ते म्हणजे आरआरबी एनटीपीसीच्या वॅकन्सीबद्दल। आपल्या सर्वांना माहिती आहे, काही दिवसा अगोदर बघा याबद्दल बरेचशा न्यूजमध्ये किंवा चर्चेत असलेली ही वॅकन्सीज आहे, हे इन्क्रीज होऊन सध्याच्या कंडिशनला 19,599 एवढे वॅकन्सीज येणार आहे आणि ही सुद्धा टेंटेटिव्ह आहे, फिक्स नाही, याच्यापेक्षा सुद्धा जास्त वाढू शकतात। ठीक आहे, अगोदर 10,000 समथिंग काहीतरी वॅकन्सीज येणार होत्या, यामध्ये हे पद आता वाढलेले आहेत। तर सर्वात अगोदर एक मुद्दा लक्षात घ्यायचा, जी एनटीपीसी 2024 ची वॅकन्सी आहे, या अगोदर एक्झाम ही 2019 मध्ये झाली होती, आपल्या सर्वांना माहिती आहे। त्यामध्ये CBT1 CBT2 आणि काही पदासाठी जर आपण हे बघितलं क्लरिकल पदासाठी त्यामध्ये तुमची टेस्ट वगैरे होत असते, नाहीतर CBT1 आणि CBT2 या दोनच फेजमध्ये ही एक्झाम होत असते। सर्वात महत्त्वाचा मुद्दा, आपण जर 2024 चा विचार केला, ठीक आहे, एनटीपीसी 2024 चा विचार केला, तर यामध्ये काही 12th बेसवर आणि काही पदवीवर म्हणजे ग्रॅज्युएशनवर हे पद त्यामध्ये विभागलेले असतात। आता ही टोटल वॅकन्सी जवळपास 20,000च्या आसपास येणार आहे। सध्याच्या कंडिशनला 12वीच्या बेसवर जर आपण विचार केला तर 3445 म्हणजे 3,445 एवढी पदे यामध्ये येणार आहे। किती? 12वीच्या बेसवर। हा एक मुद्दा लक्षात घ्या, यामध्ये अजून इन्क्रीमेंट होऊ शकते, म्हणजे पदे यामध्ये वाढू शकतात। ठीक आहे, आणि सध्या ही ऑफिशियल माहिती आहे, ठीक आहे, त्यांच्या वेबसाईटवर त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे। आणि याचा जर आपण विचार केला, पदवीच्या बेसिसवर जर विचार केला तर ते आहे जवळपास 16,000। ठीक आहे, जवळपास 16,500च्या आसपास त्या वॅकन्सीज असणार आहे। अगोदर त्या फक्त किती 7,500 येणार होत्या, किती 7,500च्या समथिंग त्या येणार होत्या, आणि सध्याच्या कंडिशनला त्या येणार आहे 16,000। ठीक आहे, म्हणजे जवळपास त्यामध्ये किती वाढ झाली आहे, 9,000च्या आसपासची। हा एक मुद्दा व्यवस्थित लक्षात घ्यायचा आहे। आता दोन्हीमध्ये काय फरक आहे, तर त्यामध्ये लेवल 2 लेवल 3 लेवल 5 असे वेगवेगळे त्यामध्ये कॅटेगरी असतात, हे आपण इन डिटेल नंतर चर्चा करू। आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, ठीक आहे, यासाठी फॉर्म फिलिंग कधी स्टार्ट होणार आहे, म्हणजे आम्ही फॉर्म कधी भरू शकता। तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, येणाऱ्या 15 ते 20 दिवसामध्ये फॉर्म फिलिंग ही सुरुवात होणार आहे, म्हणजे तुम्ही एक्झाम फॉर्म फिल करू शकता। हा एक मुद्दा व्यवस्थित लक्षात घ्या। ठीक आहे, आता जे फक्त रेल्वे किंवा SSCची तयारी करतात त्या मुलांना माहीत असतं, पण जे यामध्ये नवीन असेल त्यांनी सुद्धा आत्तापासून स्टार्ट केलंय, तर तुमचा बऱ्यापैकी अभ्यास होत असतो। आता एकंदरीत हा व्ह्यू म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर मॅथ रिझनिंग GS कोणकोणते विषय आणि किती किती वेटेज आहे, आपण थोडंसं ॲनालिसिस करू। ठीक आहे, बघा यामध्ये CBT1चा जर आपण विचार केला, CBT1 आणि CBT2 सेम सब्जेक्ट आहे, मॅथ रिझनिंग आणि जनरल अवेअरनेस आपण ज्याला म्हणतो GK। ठीक आहे, फक्त थोडंसं वेटेज कमी जास्त आहे, आणि जेव्हा ऑफिशियल नोटिफिकेशन येईल तेव्हा आपल्याला समजेलच कोणत्या विषयाला किती वेटेज आहे ते। सध्याच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर CBT1 साठी मॅथ्स आहे बघा, 30 प्रश्न तुम्हाला विचारले जातात 30 मार्कासाठी। रिझनिंग विचारलं जातं बघा 30 प्रश्न 30 मार्कासाठी। आणि जनरल अवेअरनेसचा जर विचार केला, जनरल अबिलिटी आपण ज्याला म्हणतो, म्हणजे त्यामध्ये तुमचं इतिहास भूगोल अजून नागरिकशास्त्र वगैरे सर्व आलं त्यामध्ये, चालू घडामोडी सहित। ठीक आहे, टोटल हे किती 40 प्रश्न विचारले जातात 40 मार्कासाठी, म्हणजे हे किती झालंय बघा 30 आणि 30 60, 60 आणि 40 100 क्वेश्चन तुम्हाला यामध्ये विचारले जाणार आहे 100 मार्कासाठी। ठीक आहे, हा एक मुद्दा व्यवस्थित लक्षात घ्यायचा आहे, 100 प्रश्न 100 मार्कासाठी CBT1 मध्ये असेल, आणि याची लेवल थोडीशी कमी असते CBT2 पेक्षा, आणि CBT2 ला काय करतात, थोडेसे हाय लेवलचे प्रश्न त्यामध्ये विचारले जातात। ठीक आहे, हा एक मुद्दा व्यवस्थित लक्षात घ्यायचा आहे। आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा, जे 2019 मध्ये पेपर झाले होते, सर्वांनी त्याचं एकदा ॲनालिसिस करायचं, आणि जे विद्यार्थी ही एक्झाम देणार आहे किंवा फॉर्म फिल करणार आहे त्यांनी आत्तापासूनच जे मागचे क्वेश्चन पेपर आहे व्यवस्थित ॲनालिसिस करण्याचा प्रयत्न करा। फक्त मॅथ आणि रिझनिंग जर तुमचं चांगलं असेल तर बऱ्यापैकी रिझल्ट यामध्ये कव्हर होत असतो, हा एक मुद्दा लक्षात घ्यायचा आहे। CBT2चा जर विचार केला तर यामध्ये बघा मॅथ्स आहे 35 क्वेश्चन 35 मार्काला, रिझनिंग आहे 35 क्वेश्चन 35 मार्काला, आणि GA आहे 50 प्रश्न 50 मार्काला। तर ही टोटल होती आपली किती 120 प्रश्न, किती 120 प्रश्न, आणि हे टोटल असेल तुमचं 120 मार्काला, म्हणजे जो तुमचा फायनल कट ऑफ असतो तो 120 पैकी असतो CBT2चा। मग यानंतर तुम्हाला लेवल 2 लेवल 3 या कॅटेगरीनुसार
तुमचा कट ऑफ किती लागेल हे त्यामध्ये फायनल ते ठरत असते. हा एक मुद्दा व्यवस्थित लक्षात घ्या. इथे कॉमन सब्जेक्ट आहे सर्व, मॅथ, रिजनिंग आणि GA. यामध्ये तुमचं हिस्ट्री, जिओग्राफी, ठीक आहे, पॉलिटी आलंय, जनरल अवेअरनेस आलंय, स्टॅटिक GK सुद्धा आलंय आणि सायन्स फार महत्त्वाचा मुद्दा आहे, सायन्स सुद्धा यामध्ये आलेला आहे. आणि सायन्सला हे लोक बऱ्यापैकी वेटेज देत असतात RRB मध्ये, रेल्वेमध्ये. ठीक आहे, म्हणजे तुमचं ते परफेक्ट असलं पाहिजे, फक्त मॅथ आणि रिजनिंगवर रिझल्ट येत नाही. ठीक आहे, हा एक मुद्दा व्यवस्थित लक्षात घ्यायचा. मी स्वतः 2019 मध्ये CBT 2 सुद्धा क्वालिफाय झालो होतो. ठीक आहे, त्यामध्ये जे क्लरिकल पोस्ट होतात बघा, टायपिंग स्किल नव्हती त्यामुळे मी गेलोच नाही, त्यावरती प्रॅक्टिस काहीच नव्हती टायपिंगची 2019च्या NTPCला. ठीक आहे, महत्त्वाचा मुद्दा, माझे हे 2 सब्जेक्ट परफेक्ट होते, मॅथ्स आणि रिजनिंग. ठीक आहे, जवळपास इथं CBT 2ला 70 पैकी मिनिमम तुम्हाला 60 ते 65 मार्क तुम्ही करेक्ट इथं घेऊ शकतात. ठीक आहे, आणि थोडंफार करंट अफेअर, GK GS आणि स्टॅटिक GK करायचं, इथं रिझल्ट तुमचा 100% येऊ शकतो. हा एक मुद्दा व्यवस्थित लक्षात घ्या. जास्त एक्स्ट्रा काही करण्याची गरज नाही. आता यासाठी सर्वात महत्त्वाचं अजून बुक कोणकोणते वापरायचे. सध्याच्या कंडिशनला बघा, तुमच्याकडे GK आणि GS साठी असेल लुसेंट पब्लिकेशनचं बुक, कारण मराठीमध्ये स्टॅटिक GK साठी आणि त्या लेवलचं दुसरं कोणतंही बुक नाही सध्याच्या कंडिशनला. तरी हिंदी मीडियममध्ये आहे, छान बुक आहे, सर्व काही कव्हर होतं त्यामध्ये. आणि करंट अफेअर्ससाठी कोणतंही तुम्ही एक मॅगझिन वगैरे किंवा कोणतंही डेली न्यूजपेपर जर ॲनालिसिस केलं तरी चालते. एक्झामच्या अगोदर मिनिमम 4 ते 5 महिन्याचं करंट अफेअर ते विचारतात, त्याच्यापेक्षा जास्त नाही. ठीक आहे, हा एक मुद्दा व्यवस्थित लक्षात घ्यायचा. आणि सायन्ससाठी मात्र लुसेंटच वापरा. जर मराठीमध्ये वापरायचं असेल तर कोलते सरांचं बुक तुम्ही वापरू शकता. ठीक आहे, आणि मॅथ आणि रिजनिंग यासाठी इन डिटेल व्हिडिओमध्ये तुम्हाला सब कॅटेगरीनुसार कोणकोणतं सिलेबस, यामध्ये कोणकोणते टॉपिकवर वेटेज दिलाय, त्यामध्ये ट्रिग्नोमेट्री सुद्धा विचारलं जात आहे, जिओमेट्री सुद्धा विचारलं जात आहे, म्हणजे ते सुद्धा करणं गरजेचं आहे. ठीक आहे, हे आपण इन डिटेल सेपरेट व्हिडिओमध्ये बघणार आहे. कोणत्या सब्जेक्टला किती वेटेज आहे, कोणत्या टॉपिकला किती वेटेज आहे, आतापर्यंत किती प्रश्न विचारले गेले, म्हणजे एकंदरीत तुमचं जे अभ्यास करताना वे असेल किंवा जो मार्ग असेल तो प्रॉपर दिशेने जाईल. ठीक आहे, आणि बऱ्यापैकी प्रश्न हे रिपीट होत असतात. हा एक मुद्दा लक्षात घ्या. जसं बघा, ऑलरेडी आपल्या RRBचा आपण विचार केला तर ALPचे वॅकन्सीज आलेले आहे. ठीक आहे, यानंतर टेक्निशियनचे सुद्धा आलेले आहे, यानंतर तुम्हाला सांगतो RPFचे सुद्धा आलेले आहे. ठीक आहे, RPF सुद्धा आलंय. आता NTPC येणार आहे, NTPC सुद्धा येणार आहे. ठीक आहे, आणि यानंतर अजून ग्रुप D सुद्धा आहे. ठीक आहे, आता NTPC टेंटेटिव्ह जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे त्यांनी म्हटलं होतं सप्टेंबरमध्ये येईल. बघा आता बघा, सप्टेंबरमध्ये तुमचं फॉर्म फिलिंग हे स्टार्ट होणार आहे. ऑगस्ट ऑलमोस्ट आता संपलेलं आहे. मिनिमम 15 ते 20 दिवसामध्ये किंवा त्यापेक्षा अगोदर सुद्धा येऊ शकते. ऑफिशियल नोटिफिकेशन जर आलं तर फॉर्म फिलिंग डेट ही स्टार्ट होऊन जाते. तोपर्यंत सर्वांनी काय करता, जे तुम्हाला डॉक्युमेंट्स लागणार आहे ते सर्व व्यवस्थित अगोदरच काढून घ्या, कारण जेव्हा ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग डेट स्टार्ट होते त्या अगोदरचे सर्व तुम्हाला डॉक्युमेंट्स असले पाहिजे. ठीक आहे, आता यामध्ये ऑलमोस्ट सर्वांनी हे वरचे सगळे फॉर्म भरले असेल. NTPC आता नुकतीच सप्टेंबरमध्ये चालू होऊ शकते आणि ग्रुप D ही तुमची ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होईल म्हणजे नोटिफिकेशन येईल. आणि NTPCचा एक्झामचं जर आपण बघितलं तर मे बी नोव्हेंबर किंवा डिसेंबर या मंथ म्हणजे तुमची एक्झाम होऊ शकते. एक टेंटेटिव्ह मंथ तुम्हाला सांगतोय, या दृष्टिकोनातून अभ्यास करायचा आहे. ओके, आणि सर्वात महत्त्वाचं यामध्ये PYQ बघत चला, हे आपल्याला प्रॉपर वे दाखवतात अभ्यास करण्यासाठी. ठीक आहे, आणि मॅथ्सचा जर विचार केला थोडंसं ॲडव्हान्स मॅथ यामध्ये असते, ट्रिग्नोमेट्री असेल, जिओमेट्री असेल. ठीक आहे, एवढं काही डिफिकल्ट सुद्धा नाही, आपण इझिली क्रॅक करू शकतो. हा एक मुद्दा क्लिअर ठेवायचा. चालेल, अजून कोणाला काही प्रॉब्लेम असेल तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे, या नंबरला मेसेज करा, तुमच्या प्रत्येक शंकेचं निरसन केलं जाईल. याविषयी SSC असेल,
RRBच्या कोणत्याही पोस्ट असेल किंवा रेल्वेविषयी काही जरी असेल, सिलेबस असेल किंवा डॉक्युमेंट्सविषयी काही जरी असेल, तुम्ही बिंदास मेसेज करू शकता. ठीक आहे, ओके. चला, तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण इन डिटेल सिलेबस ॲनालिसिस करणार आहे. सध्याच्या कंडिशनला आपण इथे थांबू. ठीक आहे, फॉर्म फिलिंग डेट ही तुमची 15 दिवसात येऊन जाईल, टेंटेटिव्ह आहे. ओके, थँक्यू ऑल ऑफ यू.